मित्रांनो, आता अजितदादा यांना जाऊन काळ लोटत आहे आणि जसा जसा काळ लोटत आहे तसं तसं सत्य बाहेर पडत आहे. अनेक गोष्टी ज्या आता महाराष्ट्राला माहीत नाहीत त्या माहीत होत आहेत आणि महाराष्ट्राने हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. काही अशा गोष्टी आहेत. आता शरद पवार आतापर्यंत नेमके का गप्प होते? ज्यावेळेस अजितदादा यांचा मृत्यू झाला, अर्थात घातपात झाला, त्याच दिवशी शरद पवार यांनी हा घातपात नसून अपघात आहे असं का म्हटलं? याचं उत्तरसुद्धा भर विधानसभेमध्ये देण्यात आलेलं आहे. त्यावेळेस असं सांगण्यात आलं की त्यावेळेस अशी परिस्थिती होती, संपूर्ण तणाव होता, सगळ्यांना माहीत होतं हा घातपात आहे असा सगळ्यांच्या मनामध्ये संशय होता आणि लाखोनी लोक बारामतीमध्ये आले होते आणि त्यावेळेस वातावरण तणावाचं होतं. लोकांच्या मनामध्ये चर्चा होत्या, उलटसुलट चर्चा होत्या आणि त्या चर्चामध्ये जर एक ठिणगी पडली असती तर वातावरण नाही, संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता. आणि त्या दिवशी ज्यावेळेस अजितदादा आपल्यामध्ये नाहीत ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली, त्यावेळेस महाराष्ट्राचं मन जागं झालं. अरे अरे असं कसं काय झालं? अरे अजितदादा नसल्याने महाराष्ट्राची कल्पनाच होऊ शकत नाही हा प्रश्न महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनामध्ये निर्माण झाला. म्हणजे ज्यावेळेस माणूस जिवंत असतो त्यावेळेस माणसाचं महत्त्व आपल्याला कळत नाही. आणि असं जे म्हटलं जातं, सिंधुताई सपकाळ यांनी जे म्हटलं होतं की माणसाचं महत्त्व कळण्यासाठी त्या माणसाला मरावं लागतं, आणि हे विधान खास करून अजितदादा पवार यांच्या बाबतीत 100% सत्य होताना दिसत आहे. आणि मित्रांनो, ज्यावेळेस अजितदादा जिवंत होते त्यावेळेस तुम्ही पाहिलं महानगरपालिका निवडणुका असतील किंवा अनेक प्रसंग असतील, अजितदादा एकाकी लढताना दिसत होते. हे जे प्रमुख म्हणवणारे जे नेते होते, ज्याला प्रदेशाध्यक्ष केलं, ते सुनील तटकरे असतील, छगनरावजी भुजबळ साहेब असतील किंवा धनंजय मुंडे असतील, हे कुठंही अजितदादांची साथ देताना दिसत नव्हते. त्याच्या अगोदर तुम्ही बघितलं की धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बसून गेले आणि अनेकांनी अनेक कुतर्क लावले. धनंजय मुंडे आता भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार किंवा धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी पोस्टही केल्या. ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये अजितदादांचा पराभव झाला त्यावेळेस अनेक धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी पोस्ट केल्या की बघा, अजित पवार यांनी बजरंग सोनवणे यांना हेलिकॉप्टरमध्ये नेलं, त्याचा फटका अजितदादांना बसलेला आहे. आता कळाली का धनंजय मुंडे यांची ताकद? मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पक्षामध्ये काम करता त्यावेळेस अशा पद्धतीचं तुमचं कृत्य हे उघडपणे हे चुकीचं असतं, निंदनीय असतं. आणि असं कृत्य मग त्यांनी केलं की काय? आणि आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे लवांडे आहेत, त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे? त्यांनी उघडपणे सांगितलेलं आहे. या चौघांची नावं घेतलेली आहेत. सुनील तटकरेंचं नाव घेतलेलं आहे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांनी उघडपणे नाव घेतलेलं आहे. तुम्ही राष्ट्रवादीमध्ये राहून सुनेत्राताई पवार यांच्यासोबत राहून तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करता, यांच्या इशाऱ्यावर काम करता. तुम्हाला जर असंच करायचं असेल तर त्यापेक्षा तुम्ही उघडपणे तुम्ही काय करा, भारतीय जनता पार्टीमध्ये जा, इथली गर्दी कमी करा. बघा, शरदचंद्र पवार गटाचा एक प्रवक्ता जर अशा पद्धतीचं जर विधान करत असेल तर त्या विधानाचा नेमका अर्थ काय घ्यायचा, तो अर्थ या महाराष्ट्राला कळालेला आहे. कारण ज्या तपास यंत्रणा आहेत, ED असेल, CBI असेल, यांचा ससेमिरा या चौघांच्या पाठीमागे आहे आणि त्यामुळे ते या तपास यंत्रणांच्या इशाऱ्यावर नाचतात. ही चर्चा सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि अशामध्ये एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या. संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये तेच आहे. आणि एक प्रकारे शरद पवार बघा, तुम्हाला माहीत आहे शरद पवार सध्या वयोवृद्ध झालेले आहेत, आजारी आहेत, तरीसुद्धा या वयातसुद्धा एखाद्या तरुणाला लाजवेल अशा पद्धतीचं ते राजकारण करताना दिसत आहेत. परंतु त्यांना काही शारीरिक मर्यादासुद्धा येताना दिसत आहेत. सध्या दोनही पक्ष, अजित पवार गट आणि शरद पवार गट, एकत्र येण्याची कसलीही चिन्हे नाहीत. कारण भारतीय जनता पार्टीची ती इच्छा नाही. जोपर्यंत भारतीय जनता पार्टीची इच्छा होत नाही तोपर्यंत हे दोनही पक्ष एकत्र येऊ शकत नाहीत. सध्या भारतीय जनता पार्टीला हे विलिनीकरण नको आहे. कारण भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे की आपल्याला राज्यामध्ये असो, देशामध्ये असो, सक्षम असा विरोधी पक्ष नसायला हवा. म्हणजे लोकशाही कशाला म्हणतात? लोकशाही असं याला म्हणतात की सरकारसुद्धा मजबूत असलं पाहिजे आणि विरोधी पक्षसुद्धा मजबूत असला पाहिजे.
परंतु भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे की विरोधी पक्ष हा कमजोर असला पाहिजे आणि दोनही राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्र आले तर त्यांची ताकद वाढेल आणि भविष्यामध्ये ते आपल्यासोबत राहोत किंवा विरोधामध्ये राहोत. जरी बघा इथे एक राजकारण बघा, एकनाथ शिंदे सध्या सत्तेमध्ये आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत, सुनेत्राताई पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत, अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होते, तरीसुद्धा हे लोक एकमेकांना विरोधक मानतात. तुम्ही महानगरपालिका निवडणुकामध्ये सुद्धा पाहिलं असेल, कुठं लढताना हे एकमेकांच्या विरोधामध्ये सुद्धा लढले, एकमेकांच्या विरोधामध्ये सुद्धा बोलले, एकमेकांची उणे सुद्धा काढली. आणि त्याच वेळेस अजित पवार यांनी भाषण करताना सुद्धा म्हटलं की तुम्ही म्हटले होते मी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला, बघा त्यांच्यासोबतच शपथ घेतली का नाही, त्यांच्यासोबतच सत्तेमध्ये बसलो की नाही, त्यांच्यासोबतच मांडीला मांडी लावून बसलो की नाही. आणि हे भारतीय जनता पार्टीवाले जे दाखवतात वरून साजूक नाजूक, परंतु हे सुद्धा कसा भ्रष्टाचार करतात हे सुद्धा अजितदादांनी सांगितलेलं आहे. मग अशामध्ये जर भारतीय जनता पार्टीसुद्धा अजितदादा यांच्या इतकाच भ्रष्टाचार करत आहे असं जर असेल तर अजितदादा पवार यांना ब्लेम करण्याचा अधिकार भारतीय जनता पार्टीला आहे का, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला, लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि मग अशामध्ये हे जे राजकारण आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि खास करून जे अजितदादा पवार यांचे समर्थक आहेत, खरं तर भ्रष्टाचारी सगळेच असतात, सगळेच पक्ष, कोणताही पक्ष भ्रष्टाचारी नाही असं नाही, परंतु यामधून सुद्धा विकास कसा झाला पाहिजे. तुम्ही बारामतीमध्ये जर गेलात, तिथले रस्ते बघितले, झाडं बघितले, नद्या बघितल्या, स्वच्छता बघितली, तर तुम्हाला बारामतीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की मी जणू काय अमेरिकेत आलो की काय, मी जणू काय इंग्लंडला आलो की काय, मी जणू काय पॅरिसला आलो की काय, मी जणू काय एखाद्या फ्रान्समध्ये आलो की काय, असं तुम्हाला तिथं गेल्यानंतर कुठं बारामतीमध्ये गेल्यावर असं वाटेल. असा विकास अजितदादा पवार यांनी केला होता. आणि दादाचं स्वप्न होतं की जसा विकास बारामतीचा झालेला आहे तसा विकास सगळ्या राज्याचा झाला पाहिजे. बघा जोपर्यंत पिंपरी चिंचवड अजितदादा यांच्या ताब्यामध्ये होती त्यावेळेस ती नगरपालिका महानगरपालिका फायद्यामध्ये होती, तिचा विकास होत होता. परंतु अजितदादा पवार यांच्या ताब्यातून जशी गेली तसा तिचा विकाससुद्धा थांबला. अगदी तेच पुणे शहर अगदी स्वच्छ बारामतीसारखं व्हायला लागलं होतं. पुण्याचे रस्ते, ट्रॅफिक, झाडं, हवामान सगळं काही बारामतीसारखं व्हायला लागलं होतं. परंतु जशी ही पुणे महानगरपालिका अजितदादा पवार यांच्या ताब्यातून गेली त्यावेळेस मात्र पुन्हा पुणे शहर हे पुन्हा एकदा बकाल झालेलं आहे. म्हणजे हा खरंच कामाचा माणूस होता याची जाणीव लोकांना अजितदादा पवार गेल्यानंतर झालेली आहे. आणि जी शिकवण शरद पवार यांनी अजितदादा पवार यांना दिली होती, जे घडवलं होतं ते नेतृत्व जिवंत असताना लोकांना कळलेलं नाही. आणि मित्रांनो, म्हणून शरद पवार यांनी अजितदादा पवार यांच्याशी धोकाबाजी करणाऱ्या या 4 नेत्यांना स्पष्ट इशारा त्यांच्या प्रवक्त्याच्या रूपाने दिलेला आहे का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, मत नक्की मांडा.